बात करता हूँ। अजमेर मलकर नाव पण आहे. हा रेशनिंगसाठी निघालेला माल, एफसीआयच्या गोडाऊनमधून निघालेला माल आमच्या वाहतूक सेनेचे कार्यकर्ते जाधव साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने इथं पकडलेला आहे. त्यांच्यासोबत इथं भिवंडीतले पदाधिकारी सुद्धा आहेत. तर हा हजारो कोटीचा माल, हा गरिबांचा माल हा व्यापाऱ्यांच्याकडे जातो आहे आणि व्यापारी हा परस्पर विकतात. गरिबांचे रोजीरोटी हिसकावून ही व्यापाऱ्यांच्याकडे दिली जाते आणि आम्हाला रेशनिंग अधिकाऱ्यांचा अद्यापसुद्धा आम्हाला सहकार्य मिळत नाही. पोलिसच आमच्या बरोबर आहेत, आमचे कार्यकर्तेसुद्धा आहेत. जर हा अशाच प्रकारचे घोटाळे होत राहिले तर देशाच्या जनतेचा होणार काय? यासाठी ह्या मनसेने हा उपक्रम म्हणजे हे दणका आहे आणि याच्यापुढे असेच दणके मनसे देत राहील असा इशारा देतोय. संबंधितांनी सावध राहावं. साधारण किती गोणी असतील या? साधारण 8 ते 10,000 गोणी असतील दोन्ही गोडाऊनमध्ये. आणि जर अधिकाऱ्याने आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही तर सोमवारी आम्ही तिथं तहसीलदार अधिकाऱ्यांना काल नाव काय? धान्य बघितलं ना. धान्य बघितलं ना. आता नाव सांगा आपलं, तुमचं नाव सांगा. हंसकर अशोक. हंसकर अशोक. हंसकर अशोक. काय डेसिग्नेशन? शिदा वाटप निरीक्षक, रेशनिंग इन्स्पेक्टर. कुठले? थाना फरारी. अभी जो अभी यहाँ पर धान पका गया है इसके बारे में जानकारी देंगे कि कितना होगा और ये धान का है. अभी काउंटिंग चालू है. अभी काउंटिंग चालू है. काउंटिंग हो जाए तो आपको बता देंगे कि इतना इतना हो गया करके. अभी आप साहेब आता तुम्हाला बोलले आणि पंचनामा तयार चालूच आहे. पंचनामा करतोय आपण. पंचनाम्यामध्ये ते सगळं येणारच आहे. किती काय गहू किती आहे, तांदूळ किती आहे. जो भी भारतीय खाद्य निगम ये रेशनिंग दुकान का माल है, ये मानते हैं आप? रेशनिंग दुकान का ऐसा तो नहीं बोल सकते, लेकिन ये भारतीय खाद्य निगम का छापा है. उसके भारतीय खाद्य निगम की है. लेकिन दुकान का मटेरियल है, कैसा मटेरियल है, ये अपन स्टेटमेंट वो आगे जो इन्वेस्टिगेशन हो जाएगा इसकी इंक्वायरी होती है. ये लैब में जाएगा. भारतीय खाद्य निगम लैब में जाएगा, वो जांच करेगा. उसके बाद में वो बोलेंगे कि अपना उसका सैंपल वगैरह लिया जाएगा. अपना बाहर का मार्केट. नाव आणि पद सांगा. हे विलासराव सोसे. विलास किसन सोसे. अच्छा, सोसे आपलं पद काय? माझं शिदावट निरीक्षक. अच्छा सर, आज जी इकडे रेड मारण्यात आलेली आहे, काय ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळालेलं आणि कशा प्रकारची कारवाई सुरू आहे? आम्ही तर सध्या इथं आलो. आम्हाला माहिती भेटली आमच्या टीचर साहेबांनी, आमचे वरिष्ठ आहेत, त्यांनी आम्हाला इथं स्पॉटला जायला सांगितलं. आल्यानंतर इथं बघितलं तर इथं सध्या आम्हाला एफसीआयचा हा प्रथम गहू दिसून येतो. या गव्हाचा गहू आणि तांदूळ त्याच्यामध्ये आता आहे. आम्ही सध्या जितके आहे तो माल आम्ही पंचनामा करून तुम्हाला ताब्यात घेणार. त्यानंतर याची पुढची पोलीस तपास चालूच राहणार. म्हणजे नेमका काय प्रकार काय? हा प्रकार एफसीआयचा माल आहे इथं हा झालेला आहे. म्हणजे अजून गोदामध्ये आहे. त्यानंतर हा माल कोणाचा आहे, तर पाठीमाग कोण आहे हे नंतर सिद्ध होईल. नंतर पोलीस तपासात तेच करणारच, निष्पन्न होणार. पण सध्या जे कार्यकर्ते लोकांनी केलेलं आहे त्याची ती पंचनामा वगैरेची कारवाई चालूच आहे. साधारण किती माल आहे? आम्ही अजून काउंट केलेलं नाही. काय सांगता तो सर हिंदी में बताइए कि क्या ये रेट है, क्या यहाँ पर आपको मिला है गोडाउन में? हिंदी में ये सब रेशनिंग का माल है. सीधा वाटप दुकान का माल है ये सब. अभी ये सीधा वाटप अधिकारी वो लोग अभी पंचनामा ये कर रहे हैं, हम दोनों मिलके. अभी पंचनामा होने के बाद ये माल किसका क्या है, उसमें अंदर क्राइम दर्ज होएगा. बाद में इसका कोई उसमें कौन कौन उसमें ये है मुझे इन्वॉल्वमेंट है जिसमें, उसको सबको हम लोग अरेस्ट करेगा. अभी इसको अभी पंचनामा कर रहा है हम लोग. अभी एक गिन रहा है गोनी कितना है कितना नहीं. अभी तपास इनका चालू रहेगा. ये माल सील किया जाएगा? हाँ, ये सील किया जाएगा. की काल आम्ही वाशी पोलीस स्टेशनला जवळजवळ 20 गाड्यांची मतलब 20 गाड्या आम्हाला टोटल इन्फॉर्मेशन भेटली होती की रेरडवरून निघणार आहेत आणि त्यामध्ये रेशनिंगचा जो दारिद्र्य रेषेखालचे जे लोक असतात त्यांच्यासाठी जो सगळा माल असतो, म्हणजे ते गहू असेल, तांदूळ असेल, हा जो सगळा साठा आहे तो मुंबईच्या बाहेर जाऊन एक JK मिल्स, जरा डोळ्यावर फ्लॅश, JK मिल्स वगैरे
JK मिल्स वगैरे ह्यासाठी जाणार होता आणि तो विकला जातो JK मिल्स किंवा बाकीचं असतील सह्याद्री आहे, द्रौपदी आहे. नेमका आज जी भांडूप भिवंडीमध्ये रेड मारले त्याची लिंक आहे, मी तुम्हाला सविस्तर सांगतो. थोडक्यात कसं आहे माहिती आहे का, बाकीचं असं प्रकरण आहे की त्यामध्ये जे वाशी पोलीस स्टेशनला आम्ही 4 गाड्या दिल्या, त्यातल्या काही गाड्या म्हणजे पळ काढला, त्या गाड्यांच्या फॉलो करत करत आम्ही इकडेपर्यंत पोहोचलो, ह्या मिल्सपर्यंत. मग इकडेही आम्हाला ती गोडाऊन म्हणजे आता रात्री आल्यानंतर आम्ही विचार केला सकाळी येऊन हे फॉलो करून आपण ह्या सगळ्याचा पकडून देऊ. वाशी पोलीस स्टेशनला आम्ही काल 4 गाड्या पकडून दिल्या आणि हा आता तुमच्या समोर आहेच किती मोठा साठा आहे तो. शेवटी दारिद्र्य रेषेखाली गरीब माणसाचं अन्नधान्य हे लोक ते म्हणजे कसं झालं की गरिबाच्या तोंडचं म्हणजे घास अन्न हे लोक खायला लागले. सरकार एवढं नाकारतं झालं. कशा पद्धतीने आता पोलीस आणि सीधा वाटप अधिकारी आता कसं आहे माहिती आहे का, सीधा वाटप अधिकारी थोडेसे लेटच झाले. आता जवळजवळ हे 4-4:30 वाजता हे सगळं प्रकरण झालंय आणि 7 वाजता आता जवळजवळ 6 तास झाले. त्याच्यानंतर हे सीधा वाटप अधिकारी पोहोचले. आता FIR वगैरे नोंद झाली, आता FIR नोंद वगैरे चालू आहे, ते सगळे त्यांची प्रोसेस चालू आहे. आता ते होईलच. मग ये माल रेड रोड से आता है, अपना भिवंडी में FCI का गोडाउन है, बोरोली में FCI का गोडाउन है, हर जगह से वो माल आता है और वो अलग अलग जो प्राइवेट मिल्स रहती है उनको बेची जाती है. ये गरीब